बातमीपत्रात आपलं स्वागत। मी पूनम चौगुले आणि आता बातम्या पाहूया विस्तारानं। अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कोल्हापुरातील शिवाजी पुलाला पर्यायी पुलाचं काम आता मार्गी लागणार आहे। पुरातत्व खात्याच्या आक्षेपामुळे नव्या पुलाचं काम 3 वर्ष रखडलंय। मात्र पुरातत्व कायद्यामध्ये सुधारणा करण्याचं विधेयक आज लोकसभेत मंजूर झाल्यानं पूल बांधकामातील तांत्रिक अडचणी बाजूला होणार आहेत। खासदार धनंजय महाडिक यांनी हे विधेयक संसदेत आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते। थंबी दुराई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आजच्या लोकसभेच्या कामकाजात हे विधेयक आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला। त्यामुळे कोल्हापूरच्या पर्यायी पुलासह देशभरातील अनेक लोकहिताची विकास कामे गतिमान होणार आहेत। शिवाजी पुलाच्या पर्यायी पुलाचं काम रखडल्याबद्दल खासदार धनंजय महाडिक यांनी संसदेत वेळोवेळी लक्ष वेधलं होतं। तसंच केंद्रीय सांस्कृतिक आणि पुरातत्व खात्याचे मंत्री महेश शर्मा यांची भेट घेऊन पर्यायी पुलाचं काम सुरू करण्यासाठी पुरातत्व कायद्यात आवश्यक तो बदल अपेक्षित असल्याचं सांगितलं होतं। त्यानुसार नामदार शर्मा यांनी मे महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुरातत्व कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव मांडला आणि त्याला मंजुरीही मिळाली। त्यानंतर नामदार शर्मा यांनी 18 जुलै 2017 रोजी लोकसभेत प्राचीन स्मारक पुरातत्व स्थळ आणि अवशेष संशोधन विधेयक सादर केलं। आज हे विधेयक चर्चेसाठी सभागृहात आलं। खासदार महाडिक यांनी चर्चेत सहभाग घेताना पुरातत्व खात्याच्या 1958 साली अस्तित्वात आलेल्या कायद्यामध्ये सुधारणा आवश्यक असल्याचं सांगितलं। जे प्रकल्प जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत गरजेचे आहेत अशा प्रकल्पांना किंवा बांधकामांना संरक्षित स्थानापासून 100 मीटरच्या आत काम करण्यास परवानगी देण्याची केलेली तरतूद योग्य आहे असं खासदार महाडिक यांनी संसदेत बोलून दाखवलं। कोल्हापुरातील शिवाजी पूल 138 वर्ष जुना झाला असून त्यावरून दररोज सुमारे 50,000 व्यक्ती ये-जा करतात। अशा परिस्थितीत 2013 साली कोल्हापुरात पर्यायी पुलाचं काम सुरू झालं। 70% काम पूर्ण झालं असताना पुरातत्व खात्याच्या नोटिशीमुळे पुलाचं बांधकाम थांबलंय। परिणामी हजारो व्यक्तींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं। महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीवरील पूल पडून घडलेल्या भीषण घटनेचा दाखला देत कोल्हापुरातील पर्यायी पुलाचं काम तातडीनं सुरू होण्याची गरज असून त्यासाठी कायद्यात सुधारणा करणं आवश्यक आहे असं ठाम प्रतिपादन खासदार महाडिक यांनी केलं। कई जगह ऐसी हैं जहां पे ये आर्कियोलॉजी डिपार्टमेंट ने आर्कियोलॉजी के ऐतिहासिक वैल्यू के नाम पे सिर्फ खाली साइट्स को भी आरक्षित करके रखा हुआ है और ये जो ऑफिसर्स हैं, अफसर्स हैं, अधिकारी हैं, ऐसी जगहों पर कोई भी एक्टिविटी करने की परमिशन 1958 एक्ट के तहत नहीं देते। मैं अपनी कॉन्स्टिट्यूंसी की एक बात यहां पे उठाना चाहता हूं। कई साल से मैं उठा रहा हूं। मैं मंत्री जी को भी पिछले 1 साल से इस बिल की मैं प्रतीक्षा कर रहा था। कई बार मीटिंगें हुई हैं। अध्यक्ष जी, मेरे क्षेत्र में एक पुल है, ब्रिज जिसको हम बोलते हैं, पंचगंगा रिवर पे शिवाजी पुल है। केंद्र सरकार ने 2013 में वहां पे एक नया उसको अल्टरनेटिव ब्रिज की परमिशन दे दी, जिसकी कीमत 15 करोड़ रुपया थी। वो काम ब्रिज का तकरीबन 70% 70% काम पूरा हो गया। 10 करोड़ 80 लाख रुपए उस पर खर्च हुए और आर्कियोलॉजी डिपार्टमेंट की एक नोटिस आ गई कि आप यहां पे काम नहीं कर सकते क्योंकि यहां पे एक आर्कियोलॉजिकल साइट है, आपको ये काम रोकना पड़ेगा। कितनी जरूरी बात थी अध्यक्ष जी की एक ब्रिज जिसपे रोज 50,000 लोग आते जाते हैं, अगर उसको कोई धोखा होता है, जैसे पिछले साल महाड़ में हुआ था, एक ब्रिज गिर गया, कई सारे लोग उसमें बह गए। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात 11 किल्ले असून त्यांच्या संवर्धनासाठी प्रत्येकी 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी खासदार महाडिक यांनी आज लोकसभेत केली। काँग्रेसचे खासदार शशी थरूर, राजीव सातव यांच्यासह अनेक सदस्यांनी या विधेयकाला तीव्र विरोध दर्शवला। त्यानंतर उत्तर देताना नामदार महेश शर्मा यांनी विधेयक मंजूर करण्यात सहाय्य केल्याबद्दल सर्वप्रथम सर्व सदस्यांचे, विशेषतः खासदार धनंजय महाडिक यांचे आभार मानले। जनहित आणि राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनातून आणि कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पुरातत्व खात्याच्या कायद्यात कालानुरूप बदल करणं आवश्यक आहे। ही बाब सरकारनं मान्य केली, म्हणूनच हा कायदा संसदेत आणला असल्याचं त्यांनी सांगितलं। तसंच कायदा मंजूर करण्यासाठी पाठिंबा दिल्याबद्दल खासदार महाडिक यांचं अभिनंदन केलं। कोल्हापुर का जो बिल 112 साल पुराना है, जो गिरने की हालत में है, जब वो पुल बनकर वहां पर आया और वहां देखा कि हमारे मॉन्यूमेंट से मात्र वो 40 मीटर की दूरी पर है, तो ये विषय आया कि क्या किया जाए। क्या उस पुल ना बनने से वो जर्जर पुल गिर जाता, 100, 200, 500 लोगों की जान जा सकती थी। भारत सरकार ने अपनी जिम्मेदारी को समझा और इस बिल को लाने की अपनी जिम्मेदारी को पूरा किया। अकबर टोम सिकंदरा का ये फ्लाईओवर
कोल्हापुर का ये जो 112 साल पुराना पुल जो गिरने की स्थिति में था, कोलकाता की मेट्रो रेल, यमुना पर एक और ब्रिज नेशनल हाईवे पर बनना था, पुणे की मेट्रो, ये 5 विषय थे जिनके कारण वर्तमान में एकदम इसकी जरूरत हुई। महादिक जी, धनंजय महादिक जी, thank you very much for your initiative. You have shown concern about that Kolhapur bridge, and that's why we have taken this bill. And I feel happy that this bill is passed today. त्यानंतर आवाजी मतदानानं हा कायदा मंजूर करण्यात आला। पुरातत्व खात्यात सुधारणा झाल्यानं आता कोल्हापूरचा पर्यायी पूल नक्कीच होऊ शकेल। त्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांचं योगदान महत्त्वपूर्ण ठरलं।